ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, तसंच आज माझ्याबरोबर झालेलं होतं. तर सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली, पण पाणी संपल्यामुळे एक नाही, तनिष अजून बिना आंघोळीचाच तसाच बसलेला होता. वाघोली लोगामध्ये पाण्याचा इतका सारा प्रॉब्लेम आलाय ना, आणि त्याच्यामध्ये सारखी सारखी लाईट जात असते. आज नाश्त्यामध्ये आलूचा पराठा बनायला घेतला, आणि त्याच्यामध्ये पण ना आलू जास्त शिजल्यामुळे एक नाही, कणकीतून सगळं आलू बाहेर येत होतं. कसं बसं पराठा लाटून घेतला, आणि त्याच्याबरोबरच आज तनिषच्या पप्पांचा उपवास होता, त्यामुळे त्यांना शाबू पण बनवून घेतलं. सगळा स्वयंपाक वगैरे आवरला, आणि त्याच्यानंतर एक नाही लोणचं गावाकडून आणलेलं होतं, ते मला डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं. चवीला इतकं छान झालेलं होतं ना, दोन्ही पण, हळदीचं पण आणि मैनमुळ्याचं पण. त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं, आणि दुपारी एक ना जेवण वगैरे झाल्यानंतर ह्या दोघांचं शाळा नसल्यामुळे एक नाही तर मस्त असं पत्त्याचा डाव रंगला होता, कारण तनिषची शाळा अजून 20 जुलैपासून चालू होणार होती. संध्याकाळच्या वेळेला ना एक ना जास्त स्वयंपाक काय नव्हता, भाजी पण नव्हती, त्यामुळे म्हणलं चकुल्याच करून घेऊया. तर पटकन बनतात पण, आणि चवीला पण खूप छान लागतात. तर ते स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे केलं, आणि त्याच्यानंतर भांडी धुवायला गेली, तर माझ्याकडून हा नळ तुटून गेलेला होता. तर पाण्याचा प्रेशर तर इतका होता ना, त्यामुळे एक पटकन तनिषचे पप्पा जाऊन मार्केटमधून नळ घेऊन आले, आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी जोडून वगैरे मग भांडी वगैरे धुतली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.